हाय गाईज, शीतल बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि हो, सर्वात आधी मी तुम्हाला सॉरी बोलते, कारण आपला हा जो आजचा व्हिडिओ आहे तो खूप उशिरा आला आहे, पूर्ण 1 महिन्यानंतर. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला सॉरी बोलते आणि इथून पुढे मी माझा व्हिडिओ कंटिन्यू करते. तर आजचा हा आपला टॉपिक असणार आहे ब्लाऊज रिलेटेड. जसं की पुढे मी एक दिवस सोडून किंवा जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं त्या टॉपिकवर, ब्लाऊजच्या टॉपिकवर मी व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आजचा जो आपला ब्लाऊजचा टॉपिक आहे तो वन डॅट ब्लाऊज आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे ना, सर्वात आधी आपण जो ब्लाऊज शिवतो त्या ब्लाऊजची ड्रॉइंग करायची आहे. ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. आणि हो, ड्रॉइंग केल्यामुळे तुमचं जे ब्लाऊज आहे ते सुद्धा व्यवस्थित येतं आणि फिनिशिंगमध्ये येतं. तर ते कसं, जे तुम्हाला पॅटर्न पाहिजे आहे ती जर तुम्ही ड्रॉ करून ठेवलेली असेल तर त्या बेसवर तुमचा ब्लाऊज व्यवस्थित तुम्हाला तसंच शिवून भेटतं. जसं की मी आज पुढे ना, तुम्ही व्हिडिओमध्ये पहा की मी जसं जे ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजची पॅटर्न, जसं की मी या ब्लाऊजचं आहे ना वन डॅट ब्लाऊज आहे, प्लस स्वीट आर्ट नेक आहे आणि बॅक साईडला डीप असणार आहे. तर तशीच सेम मी पहिली ड्रॉइंग केली आहे, त्यानंतर मी ब्लाऊज माझं शिवलेलं आहे. त्याचा ब्लाऊजचा मी फायनल लुकसुद्धा टाकलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुम्हाला हो, माझं जर ब्लाऊजची ड्रॉइंग प्लस माझं जे ब्लाऊज शिवलेलं आहे त्याचे फिनिशिंग आवडले असेल, तर जर तुम्हाला सुद्धा असेच ब्लाऊजच्या पॅटर्नचे ड्राफ्टिंगची आणि कटिंगची जर व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट करा. त्यानंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये असेच जे तुम्ही मला प्रश्न विचाराल की कटोरी ब्लाऊज, साधा ब्लाऊज, प्रिन्सेस कट किंवा इतर काही पॅटर्नचे ब्लाऊज असतील किंवा ड्रेस असतील, त्यावर मी तुम्हाला त्या टॉपिकवर मी तुम्हाला तुमच्यासाठी ब्लॉग बनवेन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत. तर इथे तुम्ही बघू शकता वन डॅट ब्लाऊज फ्रंट साईडचं मी इथे ड्रॉ केलेलं आहे. स्वीट आर्ट नेक असं ड्रॉ केलं आहे. वन टक्सचे इथे पॅटर्न मी दिलेले आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा ड्रॉइंग करायची आहे. आणि ही जी ड्रॉइंग आहे ती स्वीट आर्ट नेक आहे, ब्रॉड आणि डीप आहे. फ्रंटला सुद्धा डीप आहे आणि बॅकला सुद्धा डीप आहे. नंतर तुम्हाला बॅक साईडचं सुद्धा मी पॅटर्न दाखवेल. आणि इथे हे वन टक्स आहे, फक्त पुढच्या साईडला वन टक्सच्या बेसवर ही पॅटर्न तयार होणार आहे फ्रंट साईडला. त्यानंतर बॅक साईडला असं डीप असणार आहे. इथे मी डोरी ड्रॉ केली आहे, प्लस ब्लाऊजमध्ये मी डोरी अटॅच नाही करणार आहे, कारण की मला डोरी नाही पाहिजे. पण हा नेक डीप असताना सुद्धा याचे शोल्डर बिलकुलही पडणार नाही आहे. त्यानंतर इथे मी स्लीवसुद्धा ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि याची क्लिपाई जी आहे ती बॅक साईडला आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी अशी लाईन मारलेली आहे, तिथे आपली बॅक साईडला क्लिपाई येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ड्रॉइंग पहिली करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला ब्लाऊजचा हा फायनल लुक पाहायला मिळेल. जसं की स्वीट आर्ट नेक आणि डीप व्यवस्थित आलेला आहे. त्यानंतर इथे फ्रंटला टक्स आलेले आणि मी इथे कपसुद्धा अटॅच केलेले आहे. आणि बॅक साईडला सुद्धा एवढा छान फिनिशिंगमध्ये आलेला आहे. डीप असल्यामुळे तो पडणार सुद्धा नाही आहे. त्या बेसवर आपण इथे शोल्डरचं माप घेतलेलं आहे मायनस करून. ते सुद्धा जर तुम्हाला हे माझं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये कसं आलेलं आहे ते आवडलं असेल तर तुम्ही कमेंट करा. आणि मला नक्कीच पुढे जर तुम्हाला ब्लाऊजची ड्राफ्टिंग ड्रॉइंग पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि हा ब्लाऊज कसा वाटला तेही